क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन काय आहे? सम ऑफ स्क्वेअर ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहे. आता अगोदर ती काय करायला लागेल, ॲज्युम करायला लागेल. तुम्हाला सांगितलेलं आहे क्वेश्चन वाचल्यानंतर तिथं काय करतं, जे फाइन करतं प्रणिता ती माना लागतं असतं. हे प्रणिता जो निकालना है वो मानना पड़ता है. चलो मान लेते हैं भाई. क्या करते हैं, मान लेते हैं. मान लेते हैं, क्या मान लेते हैं? क्वेश्चन नंबर 2 है 2.6 का. सपोज 2 इवन natural number are x, x plus 2. पहिला x आहे तर दुसरा x plus 2. कारण दोन नॅचरल नंबरमध्ये एकचा डिफरन्स असतो, पण इव्हन नॅचरल नंबरमध्ये 2चा डिफरन्स असतो. 2 आणि 4 मध्ये कितीचा फरक आहे? 4 आणि 6 मध्ये, 10 आणि 12 मध्ये, 12 आणि 14 मध्ये 2चा. म्हणून पहिले जर x घेतलं, दुसरं x plus 2. कॉन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर जर म्हणलं असतं तर x आणि x plus 1 घेतलं असतं, पण कॉन्सिक्युटिव्ह इव्हन नॅचरल नंबर शब्द वापरला. याच्या जागेवर ऑड जरी आलं ना, याच्या जागेवर काय आलं, ऑड जरी आलं तरी घाबरायचं कारण नाही. ऑड आलं तरी x आणि x plus 2 घ्यायचं, कारण ऑड नॅचरल नंबरमध्ये सुद्धा डिफरन्स कितीचा असतो, 2चाच असतो. ठीक आहे. मग कंडिशन काय सांगितली की दोघाच्या समची स्क्वेअर. काय सांगितलं पहा ना, सम ऑफ स्क्वेअर बाय कंडिशन काय म्हणले ते, सम ऑफ स्क्वेअर ऑफ सम आणि स्क्वेअरची. एक नंबर x त्याचा स्क्वेअर आणि दुसरा नंबर x plus 2 त्याचा स्क्वेअर. दोघांची सम किती आहे? किती रे आहे दोघांची सम? 244. आणि याला सॉल्व करायचं. याचा येतो x स्क्वेअर. याचा काढायचा a plus b च्या स्क्वेअरच्या फॉर्म्युल्यात. काय फॉर्म्युला सांगतो आपल्याला? काय सांगतो तू? काय सांगतो तो? सांग ना ग मला. याचा स्क्वेअर काय तो? अश्विनी ए साक्षी काय झालं मा? काय झालं, रस प्यायला जायचं का मा? ए प्लस बीचा ब्रॅकेट स्क्वेअर काढायचा. कसं आहे तो स्क्वेअर? एचा स्क्वेअर प्लस 2ab 2 to 4x प्लस बीचा स्क्वेअर 2चा स्क्वेअर 4 इज इक्वल टू येतं 244. काय होतं हे? एक्सचा स्क्वेअर किती एक्सचा स्क्वेअर? 2xचा स्क्वेअर प्लस 4x आधीच राहिलं, प्लस 4 minus 244 प्लस 4 minus 244 इज इक्वल टू 0. 2x स्क्वेअर आधीच राहिलं, प्लस 4x आधीच राहिलं. 244 मधून किती गेले? 4 गेले. किती राहिले? 240. मायनस काय कळालं? माइनस कैसे आया तुमको पता गया क्या? तर याला कितीने भाग जातो रे? 2ने भाग जातो सगळ्याला. एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस x20. काय केलं सर? डिवाइड बाय किती केलं? 2. 2ने भाग दिला. आता काय करायचं? फॅक्टर पाडायची. फॅक्टर पाडेंगे काय करायचं तर फॅक्टर पाडायचं. हां काय ते फॅक्टर 120चे फॅक्टर काय आहे ते सांगा. माइनस 120 के फॅक्टर क्या आते हैं? 2चा डिफरन्स आहे, 2चा. 60 दुने 120 होतं, 40 त्रिक 120 होतं, 20 सक 120 होतं, 12 10 इथं प्लस आहे, वजाबाकी झालेली तर याला प्लस घ्यायचं, भागू याला प्लस घ्यायचं आणि याला काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. बाई थांब ना, याला मायनस घ्यायचं. एक्सचा वर्ग 2x ला काय लिहायचं? प्लस 12x. याला काय लिहायचं? मायनस 10x मायनस 120 बरोबर 0. 2 पेअर तयार झाले. इथं काय कॉमन निघता? एक्स कॉमन निघता, ब्रॅकेटमध्ये आला x अधिक 12. इथं काय कॉमन निघता? 10 कॉमन निघता, 10 का 10 आणि 10 12 120
12 बरोबर 0. इथं काय करायचं x मायनस 10 एका ब्रॅकेटमध्ये बाहेरचं आणि 2 वेळेस याला काय करायचं 1 10चं लिहायचं. दोघाचा गुणाकार 0 आला, दोघापैकी एक 0 असतं. काय येतं बाबा मग ते x मायनस 10 बरोबर 0 और x अधिक 12 बरोबर 0. x बरोबर काय येतं भाऊ x बरोबर 10 येतं और येतं x बरोबर -12. नॅचरल नंबर कुठे मायनस असते का? नॅचरल नंबर मायनस असते, म्हणून x बरोबर किती घ्यायचं 10 घ्यायचं. काउंट रे सर, काउंट गुरुजी, काउंट रे बाबा. नॅचरल नंबर आर पॉझिटिव्ह, धन असते ते धन धन धन, निगेटिव्ह कुठं असते नाही. x बरोबर 10 आलं पहिली संख्या. सेकंड नंबर काय येईल मग सेकंड नंबर काय येईल x प्लस 5. x प्लस 5 x प्लस 2 आहे रे. x प्लस 2 किती माहिती 10 आणि 2 12. therefore the numbers are therefore the numbers are 10 and 12. बरोबर आहे. लय अवघड होतं हो, लय अवघड होतं मग. ठीक आहे चला. काय सांगितलंय मधुसूदन काका आहे, त्यांच्या शेतामध्ये मोसंबीचा बगीचा आहे. काही आडव्या रांग आहे काही उभ्या रांग आहे. संत्रे आहे का? हा ते मोसंबी ते सारखे शब्द आला आहे की नाही. हा स्वीट लाईन म्हणतो आपण त्याला आहे की नाही. हा तर त्याच्यापैकी मधुसूदन काकांनी ऑरेंजची ट्री लावलेली आहे. त्याच्यामध्ये काय सांगितले ते की नंबर ऑफ ट्रीज इन ईच रो मध्ये 5 जास्त आहे कशापेक्षा कॉलमपेक्षा, म्हणून कॉलममध्ये मानलं किती आहे x आहे. देअरफॉर नंबर ऑफ ट्री इन रो किती आलं मग नंबर ऑफ ट्री इन रो किती येणार ते तर 5 जास्त मोर आहे ना, मोर दॅन 5. तर कॉलममध्ये किती आहे x आहे, हे कितीने वाढणार 5 ना. टोटल नंबर ऑफ ट्री किती सांगितले 150. ओके टोटल नंबर ऑफ ट्रीज किती रे 150. मग टोटल ट्री कसं काढत असतो आपण नंबर ऑफ रो किती आहे आणि नंबर ऑफ कॉलम किती आहे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं बरोबर. हां फॉर्म्युला काय तो नंबर ऑफ ट्रीज ऑफ कॉलम इंटू नंबर ऑफ ट्रीज इन रोज इक्वल टू टोटल नंबर ऑफ ट्रीज. आता कॉलममध्ये किती मानला आपण x आणि रोमध्ये किती मानला आपण रोमध्ये किती आलं x प्लस 5 इक्वल टू टोटल किती आहे 150. हे सॉल्व करायचं, त्याला इक्वेशन तयार करायचं सॉल्व करायचं. इक्वेशन तयार करायचं x इंटू x काय होतं x स्क्वेअर, x इंटू 5 काय होतं 5x मायनस 125 मायनस 150 फॅक्टर पाडायचे 15 10 कसं काय 15मधून 10 गेले 5 राहिले बाई. इथं प्लस आलं याला प्लस घ्या याला मायनस कारण बाई. मग एक्सचा वर्ग प्लस 15x मायनस 10x मायनस 150 बरोबर 0. याच्यात x कॉमन काढा, याच्यात 10 कॉमन काढा. याच्यात x कॉमन काढलं तर x इन ब्रॅकेट x प्लस 15 होईल. याच्यात 10 कॉमन काढायचं. मला काय कॉमन काढायचं 10. इथे येतं x अधिक 15 बरोबर 0. x अधिक 15 दोन वेळा आले का एकदा लिहा x अधिक 15 गुणिला x मायनस 10 बरोबर 0. दोघाचा गुणाकार 0 आला, दोघाचा गुणाकार 0 आला, तर दोघाचा गुणाकार 0 आला ना, दोघापैकी 0 असू शकतं ना. x अधिक 15 बरोबर 0 और x मायनस 10 बरोबर
0. एक्स बरोबर येतं -15 आणि एक्स बरोबर येतं 10 प्लस 10. तर एक्स बरोबर काय यायचं, देअरफॉर एक्स बरोबर काय यायला लागलं, 10 यायला लागलं. म्हणजे आडव्या रांगेमध्ये किती झाडं आहे, नाही उभ्या रांगेमध्ये 10 आहे, आडव्या रांगेत किती येतात मग इथे लिहू शकता तुम्ही. देअरफॉर ट्री इज नेवर निगेटिव्ह. या खांद्याने निगेटिव्ह झाडं लावलेली पाहिले का, -15 झाडं लावली शेतात, प्लस म्हणता येईल मायनस कसं म्हणता येईल. तर म्हणजे हे झाले तुमचे नंबर ऑफ ट्री कशामध्ये, एक्स म्हणजे कोणते झाले, कॉलमचे. कॉलम किती येऊ राहिले, 10 येऊ राहिले. आणि नंबर ऑफ ट्री इन रो किती येईल मग, कितीने वाढन ते, कितीने वाढन, एक्स प्लस 5 म्हणजे 10 + 5 किती होतं ते 15. हेच तुमचा आन्सर आहे. ठीक आहे.